आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक महानगरपालिकेतर्फे शहरातील पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी 13 एप्रिल पासून विषय धडक मोहीम राबवण्यात येणार आहे. नाशिक महानगरपालिका अंतर्गत असलेल्या सही विभागीय कार्यालयाच्या विभागीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली ही मोहीम पार पाडणार असून नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नळ कनेक्शन धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मनपा मार्फत नाशिक शहरात नियमित पाणी पुरवठा केला जात असला तरी काही भागात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे आढळून आले आहे. अनेक ठिकाणी नळांना तोट्या बसवलेल्या नसल्याने पाणी वाया जात आहे, तर काही ठिकाणी नळ जोडणी तसेच विद्युत मोटार लावल्यामुळे इतर नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. महापालिकेच्या आदेशानुसार तपासणी दरम्यान नियमांचे भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. नळाला तोटी नसल्यास ती बसून संबंधितांकडून 100 रुपये दंड आकारला जाईल. जलमापक नसल्यास किंवा नादुरुस्त असल्यास नियमानुसार दंडासह पाणी बिल आकारले जाईल. विद्युत मोटार आढळल्यास ती जप्त करून 500 रुपयांचा दंड केला जाईल. तसेच पाण्याचा अपव्यय केल्यास 100 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. आणि ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी पाणी पुरवठा विभागातील उप अभियंता, कनिष्ठ अभियंते, मिस्त्री तसेच मुकादम फिटर आणि प्लंबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाईसाठी मीटर रीडर आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी राहणार असून मोहिमेदरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच विद्युत मोटारी जप्त करण्यासाठी विद्युत विभागाकडून वायरमॅनची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नाशिक शहरातील नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून या मोहिमेत सहकार्य करण्याचं आवाहन मनपा करण्यात आल्या. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.